मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस. 2023 साली महिला आरक्षण विधेयक लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सर्व पक्षांनी बहुमतानं संमत केलं. नारी शक्ती वंदन अधिनियम असं त्याला चांगलं नाव दिलं गेलेलं आहे. संसदेमध्ये स्त्रियांना 33% आरक्षण दिलं जावं ही त्याच्यामागची मूळची कल्पना आहे. महाराष्ट्राच्या प्रगत राज्यानं महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांना 33% आरक्षण फार पूर्वी दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या स्त्रियांना नेतृत्वाची संधी दिली गेलेली आहे. ही संधी राष्ट्रीय पातळीवर स्त्रियांना मिळावी यासाठी महिला आरक्षण विधेयक 2023 साली मांडलं. सदर विधेयकाची अंमलबजावणी ही त्याच वेळी केली गेली असती तर त्या पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जे आहे, म्हणजे आत्ता अलीकडच्या झालेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे आहेत ते महिलांना त्याचा फायदा झाला असता. 2023च्याच निवडणुकीमध्ये महिलांच्या आरक्षणासाठी विधेयक मांडलं गेलं, महिलांच्या आरक्षणासाठीचं विधेयक मंजूर केलं गेलं आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी जी आहे ती पुढं ढकलून जे आहे ते महिलांची मतं मिळवण्याचा प्रकार जो आहे तो त्यावेळच्या सरकारनं केला असं म्हणायला वाव आहे. आत्ता सद्य परिस्थितीमध्ये महिलांना आहे त्या जागांमध्ये आरक्षण देणं शक्य असताना महिला आरक्षण विधेयक 2023ला मंजूर करताना असं ठरलं की 2 गोष्टी करायच्या आणि त्यानंतर महिला आरक्षण विधेयक जे ते मंजूर करायचं, त्याची अंमलबजावणी सुरू करायची. म्हणजे पहिली गोष्ट की संपूर्ण देशाची जनगणना करायची. जनगणना झाल्यानंतर संपूर्ण देशातल्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करायची. या दोन्ही गोष्टी पूर्ण पार पडल्या की महिलांना 33% आरक्षण जे आहे ते देऊन टाकायचं. त्या दृष्टीनं आत्ता 3 दिवसाचं विशेष अधिवेशन जे आहे ते केंद्र सरकारनं बोलवलं आणि या 3 दिवसाच्या विशेष अधिवेशनामध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेबद्दलचं विधेयक जे आहे ते चर्चेला आणलं गेलं, त्याच्या अंमलबजावणीसाठी आणलं गेलं. हे विधेयक मंजूर झालं असतं तर स्त्रियांना आरक्षण मिळालं असतं. या विधेयकाला विरोधकांनी विरोध केला, म्हणजे त्यांनी केलेला विरोध हा महिला आरक्षणाला केला गेलेला विरोध आहे. अशा पद्धतीनं जे आहे ते सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून जे आहे ते सातत्यानं मांडलं गेलं. पंतप्रधान जे आहे ते मन की बात करायला जे आहे ते सगळ्या दूरदर्शन वाहिन्यांसमोर आले आणि त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. म्हणजे 2014 साली देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला हा देश काँग्रेसमुक्त करायचा आहे. यावेळचं मोदी साहेबांचं भाषण बघितलं तर 50 ते 60 वेळा त्यांच्या भाषणामध्ये जे आहे ते त्यांनी काँग्रेसचा उल्लेख केलेला आहे. मोदी साहेबांना सत्तेवर आल्यानंतर 12-13 वर्ष झाल्यानंतरही त्यांना अजून त्यांचं भाषण काँग्रेसमुक्त करता येत नाही आहे असं दिसतंय. एवढंच ह्याच्यावरनं म्हणता येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशावरनं हे विशेष अधिवेशन बोलवलं गेलं आणि या अधिवेशनाच्या सगळ्या मांडणीतून महाराष्ट्रातल्या भारतातल्या सगळ्या विरोधी पक्षांचा महिला आरक्षणाला विरोध आहे, म्हणजे त्यांचा महिलांना विरोध आहे असं सांगण्याचा प्रयत्न जो आहे किंवा असा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो भारतीय जनता पक्षानं केला. पंतप्रधानांनी तर भारतातल्या सगळ्या महिलांची माफी मागितली की हे विधेयक मी संमत करू शकलो नाही, त्याबद्दल मला माफ करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. वस्तुतः महिला आरक्षण विधेयक 2023 साली मंजूर झालेलं आहे. 2023 साली जर जनगणना झाली असती तर 2023 सालीच पुढची कामं जी आहे ती करता आली असती, परंतु असा प्रकार भारतीय जनता पक्षातर्फे केला गेलेला नाही. दर 10 वर्षांनी या देशात जनगणना होते. 2011ची जनगणना झाल्यानंतर 2021 साली कोरोना असल्यामुळं 2021 साली जनगणना झालेली नाही. आता नव्यानं जनगणना केली पाहिजे. 2021 साल संपल्यानंतर 2026 सालापर्यंत जनगणना का रोखली गेली हे समजून येत नाही. जनगणना करायची, जातीय मोजणी करायची, म्हणजे समाजामध्ये जे आहेत ते प्रत्येक जातीचे किती लोक आहेत हे समजून येईल आणि ते होऊ नये म्हणून जनगणना पुढे ढकलली जाते आहे काय हा प्रश्न आहे. ओबीसी समाजातल्या अनेकांचं म्हणणं आहे की आमचा समाज एकदा किती आहे ते आम्हाला कळू देत. या पुढच्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातीय गणना करा आणि आमची संख्या जाहीर करा. तीच मागणी गेली कित्येक वर्ष मराठा समाजसुद्धा करतो आहे, परंतु जनगणना होत नाही. दुसऱ्या बाजूला मतदारसंघांची पुनर्रचना करीत असताना दक्षिणेतल्या राज्यांवर अन्याय होतो आहे. उत्तरेतल्या राज्यांची लोकसंख्या जी आहे ती भरमसाठ वाढलेली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्याची लोकसंख्या वाढली. या राज्याचं उत्पन्न मर्यादित राहिलं आणि यांची लोकसंख्या वाढलेली आहे. त्याचं बक्षीस म्हणून त्यांच्या राज्यातल्या लोकसभा सदस्यांची संख्या वाढवायची आणि दक्षिणेतली केरळ, तामिळनाडू, पॉंडिचेरी, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा यासारखी जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये मात्र
वेगळ्या पद्धतीनं कामकाज चालायचं असं चालणार नाही. या राज्यांच्या प्रतिनिधींचं म्हणणं असं आहे की आम्ही आमची संख्या मर्यादित ठेवली, आम्ही लोकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न केला, आम्ही लोकांसाठी काम केलं, आम्ही आमच्या राज्यांमध्ये चांगले रस्ते तयार केले, आम्ही आमच्या राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केली, इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, लोकसंख्या मर्यादित ठेवून आम्ही हे काम केलं. त्याचं प्रायश्चित्त म्हणून जर आमच्या राज्याच्या प्रतिनिधींची संख्या कमी केली जाणार असेल तर उत्तरेतली राज्य जे आहेत ते आमच्यावर हवी होतील. उत्तरेतल्या राज्यांचं बहुमत जे आहे ते आम्हाला अनेक ठिकाणी पराभूत करू शकेल आणि म्हणून जे आहे ते अशा पद्धतीचं मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाला त्यांनी विरोध केला. मतदारसंघाच्या पुनर्रचना विधेयकाला तुम्ही विरोध करतात म्हणजे तुम्ही महिला आरक्षणाला विरोध करतात असं भारतीय जनता पक्षातर्फे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आणि स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांतर्फे जे आहे ते या विरोधकांना वारंवार सुनावलं गेलं, वारंवार ऐकवलं गेलं. सगळा गोदी मीडिया याच विषयावर बोलत राहिला, पुन्हा पुन्हा सांगत राहिला, सातत्यानं बोलत राहिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हेही या बाबतीत मागे नव्हते. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये महायुतीचा मोर्चा जो आहे तो आयोजित केला आणि महिलांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा निषेध केला. जे सत्तेवर आहेत त्यांनीच मोर्चे, जे सत्तेवर आहेत त्यांनीच सभा, जे सत्तेवर आहेत त्यांनीच जे आहेत ते अशा पद्धतीची आंदोलनं करायची. हा प्रकार पूर्वी कधी नव्हता, परंतु सत्तेवर असलेल्यांनी स्वतःच आंदोलन करण्याचा प्रकार जो आहे तो महाराष्ट्रात केला. यावेळी बोलताना देवेंद्रजी फडणवीस असं म्हणाले की काँग्रेसकडे इतकी वर्ष सत्ता होती परंतु इतक्या वर्षाच्या सत्तेमध्ये काँग्रेसनं कधीही महिला आरक्षण विधेयक आणलं नाही, भारतीय जनता पक्षानं ते आणलं. देवेंद्रजी हे अर्ध खरं बोलले, ही गोष्ट खरीच आहे, परंतु भारतीय जनता पक्षाकडेही इतकी वर्ष चांगली सत्ता असताना, महिला आरक्षण विधेयक जे आहे ते मंजूर झालेलं असताना, त्याच्या अंमलबजावणीसाठी भारतीय जनता पक्षाकडे 2/3पेक्षा अधिक बहुमत असताना भारतीय जनता पक्ष गप्प का बसला? या प्रश्नाचं उत्तरही फडणवीसांकडून अपेक्षित होतं. या प्रश्नाचं उत्तर फडणवीस देऊ शकले नाहीत. महिला आरक्षण विधेयकाला महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या विरोधी पक्षांनी एक कमालीचा त्रास दिला आणि त्यांच्यामुळं हे विधेयकाची अंमलबजावणी होऊ शकत नाही. या विषयावर मी कोणाशी कुठेही चर्चा करायला तयार आहे असंही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. प्रणिती शिंदे खासदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोलापूर आणि सुप्रिया सुळे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार बारामती या दोघींनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर जाहीरपणानं वादविवाद करण्याचं आव्हान स्वीकारलं. असीम सरोदे सारख्या वकिलांनी सांगितलं मी यांच्याशी वाद करायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस 2 पावलं नाही 20 पावलं मागं आले आणि ते म्हणाले की मी माझ्या दर्जाच्या, माझ्या लेवलच्या, माझ्या योग्यतेच्याच व्यक्तीशी प्रतिवाद करेन, अन्य कोणाशी करणार नाही. थोडक्यात मी कोणाशीही प्रतिवाद करणार नाही असं सांगून देवेंद्र फडणवीसांनी हा विषय संपवला. प्रश्न एवढाच आहे की भारतातल्या सत्ताधारी पक्षाला आणि विरोधकांना खरोखरच महिलांना भारताच्या राजकारणामध्ये 33% आरक्षण देऊन त्यांना सत्तेच्या केंद्रस्थानी आणायचं आहे का? या प्रश्नाची चर्चा जी आहे ती या निमित्तानं करणं जे आहे ते गरजेचं झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाकडे भारतातली 21 राज्य आहेत. या 21 राज्यातल्या 50% महिलांकडे जे आहेत ते राज्याची मुख्यमंत्रीपदं आहेत का हे तपासणं क्रमप्राप्त झालं. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षानं किती महिला मंत्र्यांना संधी दिलेली आहे हा प्रश्न या निमित्तानं भारतीय जनता पक्षाला विचारला गेला, पंतप्रधानांना विचारला गेला. प्रश्न पंतप्रधानांना जसे विचारले जाणं गरजेचं आहे तसेच विरोधी पक्षांनाही विचारले जाणं गरजेचं आहे. विरोधी पक्षांची सरकारं ज्या ज्या राज्यामध्ये आहेत त्या राज्यांमध्ये महिलांना असं मुबलक प्रतिनिधित्व दिलं गेलेलं आहे का? त्या राज्यांमध्ये महिलांना 30% 40%चं प्रतिनिधित्व विरोधी पक्षांनी दिलेलं आहे का? तर दिलेलं नाही. एका बाजूला आम्ही पुरोगामी आहोत असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला महिलांना काही देण्याची वेळ आली की सगळ्यांनी एकत्र व्हायचं, दंगा करायचा, गोलमाल करायचा आणि महिला आरक्षण जे आहे ते महिलांना वेळेत मिळू नये यासाठी प्रयत्न करायचा. असा प्रकार सत्ताधारी आणि विरोधक हे आपापली भूमिका जी आहे ती चांगल्या पद्धतीनं पार पाडून जे आहे ते करत आलेले आहेत असं म्हणण्याला वाव आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. सत्ताधाऱ्यांना असं दाखवायचं आहे की आम्ही महिलांचे तारणहार आहोत, महिलांचे मसीहा आहोत. महिला आरक्षण विधेयकाकरता, नारी शक्ती वंदना अधिनियम या कायद्याच्या अंमलबजावणीकरता आम्ही प्रयत्न करीत आहोत. तुम्ही प्रयत्न करता आहात हे 2023 पासून 2026 पर्यंतच्या 4 वर्षात प्रत्यक्षात दिसत नाही.
तुम्ही प्रयत्न करत नसाल तर ह्या अंमलबजावणीसाठी विरोधी पक्षांनी प्रयत्न करायला पाहिजे होते. विरोधी पक्षांनी काही केलेलं आहे असं दिसत नाही. दोघांकडूनही काही होत नाही. दोघंही एकमेकांकडे बोट दाखवत आहेत आणि भारतीय जनतेला, भारतातल्या महिलांना काही मिळू नये याच्यासाठी जर प्रयत्न करत असतील तर भारतातल्या महिलांनी आता जागृत झालं पाहिजे. आपला पक्ष निवडताना, आपली विचारधारा निवडत असताना भारतीय महिलांनी सक्षम झालं पाहिजे. ते सक्षम होण्याची वेळ भारतीय महिलांवर आलेली आहे असं वाटतं. महिलांना स्वतःचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. या देशामध्ये ज्यावेळी राजे हिंदू होते त्यावेळी स्त्रियांवर अत्याचार झाले आणि स्त्रिया जाळल्या गेल्या. या देशामध्ये राज्यकर्ते मुस्लिम झाले त्यावेळी स्त्रियांवर अत्याचार झाले आणि स्त्रियांना जमिनीत गाडलं गेलं. एवढाच आमचा इतिहास आहे. जर या देशामध्ये राजा रावण असेल तर स्त्रीचं, सीतेचं अपहरण होतं. या देशामध्ये जर राजा राम असेल तर स्त्रीला स्वतःला अग्निदिव्याला सामोरं जावं लागतं आणि सीतेला वनात धाडलं जातं, स्त्रीला वनवासात पाठवलं जातं. हाच आमचा इतिहास आहे. आमच्या इतिहासामध्ये यापेक्षा स्त्रियांना वेगळी वागणूक दिलेली आहे असं दिसत नाही. राजा जर दुर्योधन असेल तर स्त्रीला सभागृहात बोलवलं जातं, राजदरबारात बोलवलं जातं आणि तिचं वस्त्रहरण केलं जातं. राजा जर दुर्योधन असेल तर स्त्रीची हीच अवस्था होते आणि राजा धर्मराज असेल तर स्त्रीला जे आहे ते द्यूतामध्ये तिच्या परवानगीशिवाय पणाला लावलं जातं आणि तिला तिचं सर्वस्व गमवायला भाग पाडलं जाऊ शकतं. तिला वनवास भोगायला भाग पाडलं जातं. हाच आमचा इतिहास आहे. हा इतिहास बदलण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक जीवनामध्ये, पुस्तकांमध्ये आणि भाषणांमध्ये आम्ही स्त्री शक्तीचा आदर करायचा, करतो आहोत असं म्हणायचं. स्त्रियांचा आदर करणारे आम्ही भारतीय आहोत असं म्हणायचं आणि प्रत्यक्षात स्त्रियांना काही देण्याची वेळ आली की सत्ताधारी पक्षांनी आपली भूमिका वेगळी दाखवायची, विरोधकांनी आपली भूमिका वेगळी दाखवायची. प्रत्यक्षामध्ये मात्र सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधकांचे अदृश्य हात स्त्रियांना काही मिळू नयेत यासाठी प्रयत्न करतायत की काय असं वाटावं. अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये दिसून येते. स्त्रियांना 33% नाही तर या देशामध्ये 50% आरक्षण दिलं पाहिजे. हे 50% आरक्षण देण्याची प्रेरणा आणि इच्छा राज्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी. त्यासाठी सामान्य मतदारांनी प्रयत्न करावेत आणि 50% सहभाग असलेलं स्त्रियांचं सरकार, 50% सहभाग असलेली स्त्रियांची संसद ही भारतीय जनतेला लवकरात लवकर बघायला मिळावी एवढीच इच्छा. जय भवानी, जय शिवाजी.